अजब रमा राघवची जोडी। किती काही झालं तरी रमा आणि राघवचं लग्न व्हायलाच हवं। आमची दोघींची तशीच इच्छा आहे। रमा आणि राघव एकमेकांसाठीच जन्माला आले आहेत। ते जर एकत्र येऊ शकले नाहीत ना तर दोघंही आयुष्यभर दुःखी राहतील। पण आता हे गैरसमज इतके झालेत ना की पुढे काय होणार काहीच कळत नाहीये। काय करायचं कसं करायचं माहिती नाही, पण एक नक्की, राघवाच्या चेहऱ्यावरचं हसू फक्त रमाच परत आणू शकते। आपण पुढे काय करू शकतो? म्हणजे आपण काहीतरी प्लॅन करायला हवा ना। इथे आता जास्त बोलणं योग्य नाही, भिंतीलाही कान असतात। तुमचा नंबर तुम्ही मला द्या, मी तुम्हाला फोन करेन। हो, मला तुमचा मोबाईल द्या, मी सेव्ह करून देते। आणि चहा घ्या। हां हो हो। आणि आजी, मला फक्त पवित्रा म्हणा। तुमच्यासाठी जशा शालिनी ताई आहेत तशीच मी आहे। हे उत्तम बोललीस बघ। आणि अजून एक रिक्वेस्ट होती। अगं बोल की मग। राघवला म्हणाव की रमाला भेटणं तिच्याशी बोलणं टाळू नको। आता त्या दोघांमध्ये इतकं अंतर निर्माण झालंय ना की ही गोष्ट रमानी खूप मनाला लावून घेतली। तुम्ही नका काळजी करू, आम्ही समजावू त्याला। येते मी। बाबा 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 मला कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी आउट स्टेशन जायचंय। बरं गिरीश, काय नुसतं बरं? कुठे कधी कुणाबरोबर काहीच विचारलं नाहीस तू? तू विचारशीलच ना, ते माहित होतं म्हणून मी नाही विचारलं। आउट स्टेशन तर रमाला पाठवायला हवं। म्हणजे सगळ्या अरेंजमेंट मलाच करायला हवे। गिरीश, तुम्हाला असं वाटतं की आपण कुठेतरी बाहेर जाऊ, म्हणजे फॅमिली पण एकत्र असेल आणि नवीन ठिकाणी एन्जॉय करताना तुम्ही सगळं विसरून नाही जाईल। व्हॉट डू थिंक? नॉट अ बॅड आयडिया, मी विचार करतो हा त्यावर। बट प्लीज थिंक पॉझिटिव्हली, ओके? राघव, काय मग काय म्हणते आजीची लाडूबाई? तू मला स्वतःहून कॉल केलास। आय एम रिअली व्हेरी हॅपी। अच्छा, म्हणजे तू हॅपी आणि मी? रमा, तुला बघून मी सुद्धा खूप खुश आहे ग। बरं असो, आजी म्हणत होती आता काहीच बोलू नकोस, मला आता फक्त तुला बघायचं आहे। रमा, रमा, अगं काय कुठे हरवली आहेस? माझ्याकडे पहिल्यांदा बघत असल्यासारखी काय बघते सगळी? मी तुला एकदा म्हणाले ना, मला आता फक्त तुझ्याकडे बघायचं, त्यामुळे गपचूप उभा राहा। राघव, तू इथे तिथे काय बघतोस? आता फक्त माझ्याकडे बघायचं। अगं